संत तुकोबा आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यनगरीमध्ये विठ्ठल नामाच्या गजरामध्ये पुढे दुमदुमलं. नाना पेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरामध्ये पालखीचा 2 दिवस मुक्काम. मुख्यमंत्री फडणवीसांकडून दर्शन. उजनी धरणातून 10,000 क्युसेकनं भीमा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग. 7 ते 8 दिवसामध्ये हे पाणी चंद्रभागेमध्ये पोहोचणार. आषाढी वारी सोहळ्यासाठी वारकऱ्यांची सोय. बाईक, कॅब, ऑटो राईडसह सहकार टॅक्सी सेवा सुरू होणार. अमित शहांची मोठी घोषणा. ओला, उबेर सारख्या खासगी कंपन्यांना मागे टाकून ड्रायव्हर्सना थेट कमाई देण्याचा उद्देश. देशभरात आज 11वा आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये विशाखापट्टणममध्ये योगाभ्यास, तर नागपूरमध्ये गडकरी आणि बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम. बीडमधील पाण्याचा प्रश्न ऐरणीवर. बार्शी नाका परिसरामध्ये नळाला दुर्गंधीयुक्त पाणी. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.